शिक्षण सेवामध्ये आपलं स्वागत आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा एल्गार मोर्चा, या मोर्चाला आज कमीत कमी 4 लाखाच्या जवळ पब्लिक येणार आहे। पुऱ्या जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातले 16 तालुक्यातून सुद्धा बंजारा समाज येणार आहे। आमच्या बंजारा समाजाची रास्त मागणी आहे की जो मराठ्याला आरक्षण लागू केलाय तोच आरक्षण आमच्या बंजारा समाजाला लागू करावं। हैदराबाद गॅजेट अनुसार आम्ही 5वी सूचीमध्ये नेमानं पुऱ्या सूची आम्हाला बसतात, त्या सूचीप्रमाणे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण 100% द्यावं लागेल। आजचा जो मोर्चा आहे हे न भूतो न भविष्य एवढा मोठा मोर्चा आहे। या मोर्चाच्या नेतृत्व करण्यासाठी आमचे प्रेमसिंग महाराज, बाबूसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोर्चा निघणार आहे। या मोर्चासाठी आंध्रातून काही खासदार, महाराष्ट्रातून जे जे आमच्या समाजाला मानणारा सब हा वर्ग आहे तो पुरा वर्ग आलेला आहे। आम्ही कमीत कमी आमच्या तालुक्यातून 10,000 लोकांची युनिटी करून हे लोक आमचे निघालेले, काही पुढे गेलेले आहेत, आता मागे यायलेत। पण आम्ही एक आदिवासी पर्व घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कोणत्याही मार्गाने का होईना। पण आम्ही आज नांदेडला मोर्चा आहे, उद्या मुंबईला काढू, नंतर दिल्लीला काढू, पण आम्ही मागे हटणार नाही। आमची रास्त मागणी आमच्या समाजाला, मुख्यमंत्री पंतप्रधानाला विनंती आहे, आमच्या समाजाला एसटी प्रोग्राममध्ये घेऊन आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं एवढं आम्ही बोलतो। आणि समाजाला सूचित करतो, आपण शेवटपर्यंत जायचं आहे, कारण का आपला एल्गार मोर्चा आहे, रस्त्याने गाडी मावत नाही, आपण कुठून वापस यायचं नाही। आपला एवढा मोठा जनसमुदाय, आता जाऊन पहा भारतच्या रस्त्याला गाड्या आहेत, किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, इस्लामपूर नाही तेवढ्या गाड्या चालू आहे। इकडे मुखेड, कंधार, लोहा, देगलोर चौकून आमचा समाज यायला लागलेला आहे। तर मी समाजाचा अभिनंदन करतो, माझ्या समाजाचा 1 रुपया पैसा न खर्चाचा स्वतःच्या पैशाने पुरा समाज एल्गार मोर्चा आमचा आलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या समाजाला अभिनंदन करतो। धन्यवाद।